बातमी भंडाऱ्यामधून आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये खासगी वसतिगृहात सध्या विद्यार्थ्यांचे हाल होतात। रात्रीचं उरलेलं जेवण सकाळी तर सकाळचं जेवण रात्री दिल्याचा आरोप केला जातो। वसतिगृहाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जातात। भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी तालुक्यातल्या पालांदूर इथल्या गोविंद विद्यालय खासगी वसतिगृहात सध्या विद्यार्थ्यांचे हाल होताना दिसतात। वसतिगृहातल्या स्वयंपाकी चक्क रात्रीचं उरलेलं जेवण सकाळी देत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। तर विद्यार्थ्यांसाठी झोपण्यासाठी जे बेड आहेत ते इतके जुने आणि खराब आहेत, त्यामुळे वसतिगृहाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होतोय। समाज कल्याण विभागाच्या वतीने या वसतिगृहांवर मोठा खर्च केला जातो, मात्र व्यवस्थापन मंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांवर त्यांनी दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता तरी प्रशासनाने या वसतिगृहाची तपासणी करत विद्यार्थ्यांना योग्य सोयी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी होती। मी गोविंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय पालांदूरमध्ये शिक्षण घेत आहे। माझे शिक्षण 12वी चालू आहे सध्या। मी गोविंद विद्यालय वसतिगृह येथे माझं 5 ते 12 पर्यंत शिक्षण चालू आहे। काय इथे काय समस्या काय आहेत? जेवणाची समस्या काय आहे? इथे राहण्याची सुख सुविधा कशी आहेत? समस्या म्हणजे स्वच्छ नाही हॉस्टेल, वरून बाई जी आहे त्या बाईची समस्या आहे आमची। बाई म्हणजे थोडा अरेरावपणा, अजून जे मिळते त्यामध्ये थोडा कमी करणं